काय वाटतंय की युवा म्हणून जेव्हा तुम्ही मतदानाला सामोरे जाता तेव्हा काय डोक्यात ठेवून किंवा उमेदवारानं काय अपेक्षा पूर्ण कराव्या असा विचार करून जाता सामोरे? 2015 नंतर आता महानगरपालिकेची निवडणूक जी होते आहे त्याच्यामध्ये आपण सगळीकडे बघितलं तर सगळीकडे उत्साह भरपूर आहे आणि युवांमध्ये उत्साह सगळ्यात महत्वाचं मला या निवडणुकीमध्ये दिसतोय. आणि एक युवा म्हणून एकच अपेक्षा आहे की सर्वात जास्ती महत्वाचं म्हणजे महानगरपालिकेकडनं ज्या काही मूलभूत सोयी सुविधा असतात त्या सर्वत्र व्यवस्थित त्याचा पुरवठा झाला पाहिजे. त्याचबरोबर युवा म्हणून माझे जे काही मित्र परिवार किंवा इतर जी मंडळी असतील जी कोल्हापुरातनं पुणे आणि बेंगलोर सारख्या सिटीजमध्ये जातात फक्त आणि फक्त एज्युकेशन नंतर नोकऱ्यांसाठी किंवा हायर एज्युकेशनसाठी सुद्धा, तर त्या गोष्टी इथं कुठेतरी थांबल्या पाहिजेत. चांगल्या शिक्षण संस्था असल्या पाहिजेत, चांगल्या IT पास झाले पाहिजेत. आणि त्याचबरोबर कोल्हापूर हे आपलं जे शहर आहे ते महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये टॉपला गेलं पाहिजे, हीच माझी एक युवा म्हणून अपेक्षा आहे. काय सांगाल युवा मतदारांना आवाहन कशा पद्धतीने करावं? युवा मतदारांना आवाहन असं करण्याचा आमचा हेतू आहे की आजपर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात जे युवकांना पाहिजे ते महत्वाचं आहे. रोजगाराचा प्रश्न असेल, आज कोल्हापूर सारख्या ठिकाणी पर्यटनाचा प्रश्न असेल, आज अंबाबाईच्या मंदिराचा जो काही विकास आहे आपलं ते प्रमुख तीर्थक्षेत्र आहे त्या मंदिराचा विकास झाला पाहिजे. आणि मुळात कोल्हापूर सोडून जे युवक बाहेर ठिकाणी जात आहेत, पुणे बेंगलोर अशा ठिकाणी जे जॉबला जात आहेत त्यांना कोल्हापुरातच जॉब मिळाला पाहिजे. आणि जो उमेदवार हे देण्यासाठी सक्षम असेल अशाच उमेदवाराला युवकांनी मतदान करावं आणि नक्कीच त्यांना आपण निवडून द्यावं. हे युवकांनी समोर प्रश्न घेतले पाहिजेत असं मी त्यांना आवाहन करतो. युवा मतदारांना काय आवाहन करा? युवा लोकांना आव्हान असे करेन की ज्या पद्धतीने काय घरच्यांची अपेक्षा काय असते की बाबा आपला मुलगा आपल्या इथेच राहायला पाहिजे, हे आता होत नाही. की बाबा मुलांना जॉबसाठी पुणे मुंबई बेंगलोर अशा ठिकाणी जावं लागतंय की ते घरच्यांना कधीही पसंत पडत नाही. त्यासाठी युवकांना हीच अपेक्षा असते की बाबा आपण सकाळी जरी कामाला गेलो तर दिवसभर काम करून संध्याकाळी आपल्या घरी आलं पाहिजे. यासाठीच IT पार्क वगैरे पूर्ण या ठिकाणी झालं पाहिजे एवढी आमची अपेक्षा. एक युथ म्हणून सामोरे जाताना तुम्ही युथला काय सांगाल मतदानाविषयी, की आतापर्यंत बरेच तसं मतदान चांगलं झालेलं आहे, इथून पुढे व्हावं म्हणून तुम्ही काय सांगाल? इथून पुढे मतदान होण्यासाठी मी तर एक महिला किंवा मुलगी म्हणून असं सांगेन ज्या युवा महिला मतदार आहेत त्यांना की निवडून देताना आपण असा प्रतिनिधी निवडून देऊ की सध्याची जी परिस्थिती आपण बघतोय की मुली त्यांच्या कामाच्या ठिकाणी असू देत, त्यांच्या शिक्षणाच्या ठिकाणी असू देत, कॉलेजेस स्कूलमध्ये सेफ नाही आहेत, तर आपण विचार करताना किंवा निवडून देताना एक असा प्रतिनिधी निवडून देऊ जो आपल्याला एक भाऊ म्हणून मोठे वडील म्हणून आपल्याला पाठिंबा देईल. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका कोल्हापूर, मोहिते सुझुकी उद्यमनगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर.